तडीपारी अलीकडच्या काळातील पहिली घटना आहे। शमा इब्राहिम शेख 2 जिल्ह्यासाठी 2 वर्षासाठी तडीपार। महिलेची हालचाल व कृत्यामुळे त्या भागातील रहिवासी व व्यावसायिक यांना हानी पोहोचत असून सदर महिलेच्या बद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या जीवितास धोका उत्पन्न झालाय, तसेच त्या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत व असुरक्षेची भावना निर्माण झाली असल्याच्या निष्कर्षावरून शमा इब्राहिम शेख वय वर्ष 43 या महिलेस सोलापुरातून तडीपार करण्यात आले। महिलेची तडीपारी अलीकडच्या काळातील पहिली घटना मानली जात आहे। आगामी काळात विविध जाती धर्मांचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार शमा इब्राहिम शेख राहणार राजीव नगर प्लॉट नंबर 39 शांतीनगर देवराज शाळेजवळ सोलापूर पोलीस दप्तरी लौकिक आहे। तिच्या विरुद्ध शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे एकूण 2 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्या आदेश पारित झाले होते। तिला 25 मार्च 2024 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन विजापूर शहर व उर्वरित पोलीस स्टेशन सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आलाय। तिला तडीपार केल्यानंतर हगलूर तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड, पोलीस शिपाई रमेश कारसेगाव यांनी केली आहे। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।